मोठी एकी दिसली आहे। नागपूरच्या यशवंत स्टेडियम पासून या मोर्चाला सुरुवात झाली होती। मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाजातील युवक युवती आणि नागरिक सहभागी झाले होते। याही मोर्चामध्ये मराठा समाजाची शिस्त पाहायला मिळाली। मोर्चेकरांनी पहिल्यांदाच माननीय मुख्यमंत्री महोदयांना म्हणजे सरकारला निवेदन दिलं। त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि आम्ही सगळ्यांनीच आनंद व्यक्त केला, कारण याच्यातून चर्चेची सुरुवात झाली। प्रोएक्टिव्हली सरकार काही ना काही करतेच आहे। म्हणजे अगदी परवासुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या वसतिगृहांची घोषणा केली, पण मोर्चेकरी एकदा भेटणं हे आवश्यक होतं, ते आज झालं। मोर्चामध्ये नेतृत्व करणाऱ्या तरुणींनी त्यांचं म्हणणं मांडलं आणि त्याला अतिशय सविस्तर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिलं। भविष्यामध्ये अशा प्रकारची एक एकत्रित बैठक करण्याचा निर्णय झाला। एक असा की सरकार आरक्षणाच्या बाबतीमध्ये अजिबात गंभीर नाही। सकल मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने प्रचंड मोर्चे या महाराष्ट्रात शांततेच्या मार्गाने निघालेले असताना सरकारने या संदर्भातली कुठली ठोस स्वरूपाची भूमिका घेतली नाही। उलट आरक्षणापासून कसं दूर राहता येईल याच गोष्टीवरती सरकारच्याकडनं त्या निमित्ताने भर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला।